नमस्कार, आज आपण बनवणार आहोत अगदी कमी वेळात झटपट होणारी अशी शेवभाजी। त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात। इथे मी शेव घेतलेली आहे, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेजपान, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, कसुरी मेथी, फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि चवीनुसार नमक। आणि यात मी अगदी कमी वेळेत होण्यासाठी मी इथे वापरते सवयीचा खानदेशी शेवभाजी मसाला, ज्याच्यात तिखट, हळद, धने पावडर असं सगळं मिक्स आहे। त्यामुळे आपल्याला वरून काहीच टाकण्याची गरज नाही आहे। जर तुम्हाला जास्त झणझणीत अशी शेवभाजी हवी असेल तर तुम्ही वरून तिखट टाकू शकता। रेसिपीकडे वळण्याआधी जर तुम्ही शोभास किचनवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेते। इथे मी 2 चमचे असं तेल टाकून घेते। तेल गरम झालेलं आहे। आता यात आपण जिरे टाकून घेऊ, मोहरी, तेजपान आणि कढीपत्ता। त्यानंतर यात मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेते आणि याला छान असं मिक्स करून घेते। याला छान असं तांबूस कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांद्याला। आता याला आपण छान असं परतून घेऊया। आता यात आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊयात। मी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते। त्यानंतर मी यात मगाशी सांगितलं नाही तर यात मी हिंग टाकून घेते थोडंसं आता। आणि याला आपण छान असं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता असा हलका तांबूस कलर झालेला आहे, म्हणजेच की गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे। सो आता यात मी टोमॅटो प्युरी टाकते आणि काही छान असं मिक्स करून घेऊ। आणि यात आपण आता शेवभाजी मसाला मिक्स जे होतं ते आपण टाकून घेतो आहे आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। आता आपण याला छान असं मिक्स करून घेतो आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरून तिखट ॲड पण करू शकता जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर। यात मी नेहमीप्रमाणे असं थोडंसं पाणी टाकून घेते जेणेकरून मसाले छान शिजले जातील। छान असं मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे मी असं थोडंसं असं पाणी टाकलेलं आहे आणि याला आपण झाकून ठेवून देऊ। इथे मी झाकण ठेवून देते जेणेकरून मसाले छान असे शिजले जातील। आता मी इथे झाकण काढून घेते। तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला आणि छान मसाले पण शिजले गेलेले आहे।
तुम्ही बघू शकता किती छान असा हा मसाला तयार झालेला आहे. आता यात मी चवीनुसार नमक टाकून घेते. त्यानंतर मी आता यात पाणी टाकते. याला पण छान असं मिक्स करून घेते. इथे मी 1 ग्लास असं पाणी टाकून घेते. इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता याला उकळ फुटली की आपण यात शेव टाकून घेऊयात. तुम्ही बघू शकता याला उकळ आलेली आहे. आता तुम्हाला छान असेल याला मी 1 मिनिटासाठी आता झाकून घेते. आता मी झाकण काढून घेते. मी यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. त्यानंतर जी आपण कसुरी मेथी घेतली होती ती पण मला छान इथे स्मॅश असं करून टाकून घेते. आपण छान असं मिक्स करून घेऊया. आता मी इथे गॅस बंद करते आणि यात मी शेव टाकून घेते. तुम्ही बघू शकता मी इथे यात शेव अशी टाकून घेते आणि परत अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवून देते. अर्धा मिनिट झालेला आहे. आता मी झाकण काढून घेते आणि तुम्ही बघू शकता की किती छान ही अशी शेवभाजी रेडी. हिला आता आपण सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे शेवभाजी ही रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे शेवभाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.